बिलकुल बघा, या केसमध्ये ज्यावेळेस रेरेस्ट ऑफ रेरेस्ट केसमध्ये जेव्हा एखादी घटना येते त्यावेळेस निश्चितपणे त्यांना शिक्षा झाली पाहिजे। तर त्यामध्ये कुठल्याही प्रकारचं दुमत नसावं, त्यांच्यावरती त्यांना फाशीची शिक्षा होईल। त्यांना पहिलं की आरोपीला आता कोर्टाच्या बाहेर काढलेला आहे। आपण पाहू शकतो आरोपी सुनावणी संपलेली आहे आणि पुणे ग्रामीण पोलिसांच्या या पथक आपण पाहू शकतो आरोपीला घेऊन बाहेर पडलेला आहे कोर्टाच्या बाहेर। आणि आता आपण पाहू शकतो या सगळ्या प्रकरणामध्ये नेमकं 31 आहे, मात्र आता आपण पाहू शकतो ग्रामीण पोलिसांची ही टीम होती ज्या टीमने ज्या आरोपीला कोर्टाच्या बाहेर काढलेला आहे। शकतो काय निकाल येणार 29 जून रोजी कोर्टाने हा निकाल राखून ठेवलेला आहे। मात्र आता आपण पाहिलं की पोलिसांचे या संपूर्ण आरोपी बाहेर पडलेला आहे आणि आरोपीला 29 जून प्रकरणाचे जो काही एकूण शिक्षा आहे ती सुनावली जाणार आहे। कोर्टाने या निकाल राखून ठेवलेला आहे। आणखी 4 दिवसात अर्थात 29 जून याचा निकाल लागणार आहे। आपण बघतो एकूण सरकारी वकील देखील कदाचित आता थोड्याच वेळात बाहेर येण्याची शक्यता आहे आणि या सगळ्या सुनावणी दरम्यान काय काय घडलं तो संपूर्ण घटनाक्रम देखील सांगण्याची शक्यता आहे। मात्र आता पाहतो की काही वेळापूर्वीच या ठिकाणी ॲडव्होकेट मिलिंद त्यासोबतच ॲडव्होकेट योगेश पांडे यांनी बाहेर देखील या संपूर्ण घटनेसंदर्भात माहिती पद्धतीने ही संपूर्ण घटना घडली होती ज्याचा देखील घटनाक्रम त्या ठिकाणी मांडलेला आहे आणि कोर्टात भक्कमपणे सगळी बाजू मांडल्यानंतर या संपूर्ण घटनेची माहिती आता कोर्ट काय हे देतं। प्रदीप कापसे माझा सहकारी आता माझ्या सोबत आहे आणि त्या संपूर्ण घटनेची माहिती काय कोर्टात नेमकं काय घडलं आज कोर्टामध्ये खरं तर आपण पाहतोय की नसरापूरच्या प्रकरणामध्ये कोर्टानं सुद्धा महत्त्वाचं निरीक्षण जे आहे तो नोंदवलेलं आहे ते म्हणजे ही घटना जी आहे ती क्रूरतेचा कळस आहे। या घटनेमध्ये जो आरोपी होता त्यानं खरं तर विकृतीचा कळस गाठलेला होता असं सुद्धा कोर्टानं निरीक्षण नोंदवलेलं आहे। मात्र कोर्टानं निकाल जो आहे तो 29 तारखेला आता द्यायचा निर्णय दिलेला आहे। 29 तारखेला आता कोर्टाकडून याच्यावरती शिक्षा जी आहे ती सुनावणी जाईल। एक म्हणजे की याला फाशीची शिक्षा होईल की आजन्म कारावास जन्मठेपेची शिक्षा जी आहे ती सुनावली जाईल। सुरुवातीला कोर्टानं खरं तर आरोपीला विचारलं, कोर्टामध्ये सुनावणी सुरू होण्याच्या आधी आरोपीला बोलवून घेतलं आणि कोर्टानं जी वेळ म्हणजे ज्या वेळेमध्ये जी घटना घडलेली होती 3:12 ते 3:51 या मिनिटांमध्ये नक्की तू काय केलेलं आहे हे कोर्टानं खरं तर आरोपीला विचारलं। मात्र आरोपी आज कोर्टामध्ये खोटं बोलला की आरोपीनं सांगितलं की मुलगी जी आहे ती पाय घसरून पडलेली होती, मी तिला खाटावरती नेण्याचा प्रयत्न केला। मात्र आज कोर्टानं निरीक्षण जे आहे ते नोंदवलेलं आहे की जे पोलीस जबाबामध्ये आरोपीनं सांगितलेलं होतं तेच आज पुन्हा कोर्टासमोर आरोपीनं सांगण्याचा प्रयत्न केला। मात्र या प्रकरणावरती 29 तारखेला कोर्टाकडून निर्णय दिला जाईल। कोर्टामध्ये पीडित मुलीचे आईवडील सुद्धा उपस्थित होते। वडिलांनी सुद्धा कोर्टासमोर विनंती केली की या घटनेमुळे समाजामध्ये एक संदेश जो आहे तो जाणं गरजेचं आहे आणि समाजामध्ये संदेश जाण्यासाठी कठोरातली कठोर शिक्षा जी आहे त्या प्रकरणामध्ये सुनावली जावी असं खरं तर कुटुंबियांचं म्हणणं आहे। आता कोर्टाकडून 29 तारखेला प्रकरणावरती नक्की काय निकाल दिला जातो पाहणं महत्त्वाचं असणार आहे। याच्यामध्ये खरं तर आरोपीला आता फाशीची शिक्षा होते की आजन्म कारावास होतोय पाहणं महत्त्वाचं आहे। पण कोर्टात काय नेमकं युक्तिवाद काय झाला, कारण आरोपीच्या वयाचा देखील मुद्दा पुढे करण्यात आला होता। त्याचं वय पाहता त्याला जन्मठेपेची शिक्षा व्हावी हा देखील मुद्दा पुढे आला होता। खरं तर आरोपीचं वय सध्या 65 आहे। मात्र सरकारी वकिलांनी मागणी केली की आरोपीचं वय 65 आहे मात्र त्यानं याआधी सुद्धा अशाच पद्धतीचं कृत्य करण्याचा प्रयत्न केलेला आहे। एक म्हणजे त्यानं स्वतःचेच नातेवाईकाच्या तरुणीवरती विनयभंग म्हणजे गैरवर्तन करण्याचा प्रकार केला। दुसरं म्हणजे वयोवृद्ध महिलेसोबत सुद्धा त्यानं लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न केलेला होता। विकृतीचा कळस म्हणजे त्यानं जनावरांसोबत सुद्धा अत्याचार करण्याचा प्रयत्न केला। हे मुद्दे जे आहेत ते सरकारी वकिलांनी कोर्टासमोर ठेवले की सातत्यानं अशा घटना त्याच्याकडून होत आहेत। त्यामुळं हा व्यक्ती जो आहे तो समजूतदार आहे, त्याला 7 मुली आहेत, एक मुलगा आहे। अशा पद्धतीने 3 वर्षाच्या चिमुकलीला काय कळतं की तिला लैंगिक अत्याचार करताना त्यानं कोणताच प्रकार सोडला नाही। अशा पद्धतीचा युक्तिवाद सरकारी वकिलांनी केलेला होता। त्यामुळं कठोरातली कठोर म्हणजे मृत्यूदंडाची शिक्षा जी आहे ती देण्याची मागणी सरकारी वकिलांनी केलेली। सरकारी वकील अजय मिसार यांनी या संपूर्ण युक्तिवाद केलेला आहे। आज हा निकाल राखून का नेमकं ठेवण्यात आला, कारण की आज 25 जून 29 जून 4 दिवस का काय कारण नेमकं काही समजू शकले? खरं तर कोर्टानं आज सांगताना सांगितलेलं होतं की सुप्रीम कोर्टाची गाईडलाईन आहे ज्यावेळेस अशा प्रकरणांमध्ये शिक्षा सुनावली जाते त्यावेळेस आरोपीला विचार करण्याची संधी दिली जाते। खरं तर खटल्याचा दाखला जो आहे तो सुप्रीम कोर्टाचा आज न्यायाधीशांनी दिलेला होता की जर मृत्यूदंडाची शिक्षा किंवा जन्मठेपेची शिक्षा सुनावायची असेल तर आरोपीला विचारलं जाते की तुला काय विचार करायचा आहे का। कदाचित याच्यासाठी सुद्धा जो आहे तो कोर्टानं आज निकाल
राखून ठेवलेला असू शकतो, मात्र कोर्टानं आज आरोपीला सुद्धा कोर्टामध्ये वेळ दिला की तू तुझ्या स्वतःच्या बुद्धीला विचार की तुला कोणती शिक्षा योग्य राहील, एक म्हणजे फाशीची शिक्षा की आजन्म कारावास. त्यामुळे आज कोर्टानं निकाल राखून ठेवला असण्याची शक्यता आहे. कदाचित आता पुन्हा एकदा काही सबमिशन जे आहे ते केलं जाते की पण महत्त्वाचं असणार, मात्र हे स्पष्टपणे आहे की आज कोर्टानं निरीक्षण त्याचबरोबर ऑर्डर तयार करून ठेवलेली आहे. कदाचित ते ऑर्डर 29 तारखेला दिले जाईल आणि ऑर्डरमध्ये नक्की आता फाशीची शिक्षा होती की आजन्म कारावास किंवा इतर काही शिक्षा सुनावली जाते पण महत्त्वाचं. या सगळ्या प्रकरणादरम्यान कुटुंबियांची सातत्याने मागणी आहे की या पुढच्या काळात अशी प्रकरणं होऊ नये किंवा अशा पद्धतीने कुठल्या मुलीवरती लैंगिक अत्याचार होऊ नये, यासाठी या आरोपीला मृत्यूदंडाची शिक्षा व्हावी. वडिलांनी देखील न्यायाधीशांकडे विनंती केलेली आहे. काय नेमकी ती विनंती? वडिलांची खरं तर ज्यावेळेस नक्कीच योगेश, महत्वपूर्ण हा जो निकाल आहे, फैसला जो आहे तो आता 29 जूनला कोर्ट देणार आहे. धन्यवाद संपूर्ण माहिती घेण्यासाठी.